आधार कार्ड काढताना वेगळे जन्म प्रमाणपत्र दिलं आणि इथून दुसरं जन्म प्रमाणपत्र दिलं. किरीट सोमय्या यांच्या अचलपूर दौरा, तहसीलदार, मुख्याधिकारी आणि ठाणेदारांची भेट घेऊन केली चर्चा. 61 बोगस प्रमाणपत्रांच्या चौकशीची मागणी. मागील 8 महिन्यांपासून भाजपा नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी अमरावती जिल्ह्यातील अचलपूर आणि अंजनगाव सुर्जी येथील बोगस जन्म प्रमाणपत्र वाटप करण्यात आल्याचा मुद्दा उचलून धरला आहे. तशी त्यांची ही मोहीम राज्यभर सुरू आहे. त्या अनुषंगाने ते आज अचलपूर येथे आले होते. त्यांनी प्रथम नगर परिषद मुख्याधिकारी धीरज कुमार यांची भेट घेत चर्चा केली. त्यानंतर तहसीलदार संजय गरकल आणि उपविभागीय अधिकारी माधव गरुड व अचलपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार गजानन म्हेत्रे यांच्यासोबत चर्चा केली. त्यानंतर त्यांनी माध्यमांसमोर बोलताना सांगितले की अचलपूर येथे 61 बोगस प्रमाणपत्र आढळून आले होते. आधार कार्डवर वेगळी आणि टीसी वर वेगळी तारीख. खरं सांगायची झाल्यास या कुटुंबातील कोणत्याच व्यक्तीकडे जन्म प्रमाणपत्र नाही. भाजप नेते व माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आज अचलपूर परतवाडा शहराचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी बोगस प्रमाणपत्र प्रकरणी गांभीर्याने चर्चा करत विविध शासकीय कार्यालये तसेच पोलीस प्रशासनाची बैठक घेतली. नगर परिषद व तहसील कार्यालयात चर्चा केली. सोमय्या यांनी सांगितले की मागील 8 महिन्यांपासून ते संपूर्ण महाराष्ट्रात अशा प्रकारच्या बोगस प्रमाणपत्र घोटाळ्यांचा तपास करत आहे. राज्यभरात आतापर्यंत 1600हून अधिक बोगस प्रमाणपत्रे आढळून आले असल्याची संबंधितांवर कार्यवाहीची प्रक्रिया सुरू आहे. माध्यमांच्या प्रश्नांवर उत्तर देताना ते म्हणाले की विरोधी पक्ष याला वोट जिहाद म्हणतात, पण आम्ही याला देशाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बघतो. येणाऱ्या 15 दिवसात 1500 लोकांवर गुन्हे दाखल होतील असे ठासून सांगितले. अचलपूर मधील हे प्रकरण देखील गंभीर असल्याने दोषींवर कठोर कार्यवाही केली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले. येथे आता कारवाई सुरू झाली. मी आज 61 असे अर्ज दिले की ज्यांनी आधार कार्डवर जन्मतारीख वेगळी आहे, आधार कार्ड काढताना वेगळे जन्म प्रमाणपत्र दिलं आणि इथून दुसरं जन्म प्रमाणपत्र दिलं. या सगळ्या 61 वर 48 तासाचा आज कारवाई करण्याचा तहसीलदार आणि पोलीस अधिकाऱ्यांनी मला आश्वासन दिलं आहे. अचलपूरमध्ये एकंदर 2006 ते 57 अर्ज आले. 16 ते 29ला प्रमाणपत्र देण्यात आले आहे. या 300हून अधिक ज्यांनी बोगस डॉक्युमेंट दिलेले आहे त्याचं आठवडाभरात तपास करून त्यांच्यावर पण कारवाई सुरू होणार. मध्यंतरीच्या काळात सन्माननीय राज्यसभा खासदार अनिलजी मोडे साहेब यांनी अमरावतीतल्या सिटी लँड या ठिकाणी एक कारवाई केली. त्या ठिकाणी 12 ते 13 अवैध बांगलादेशी दिसले आणि दुसऱ्या इकडे प्रशासन बांगलादेशीने अशा प्रकारचं वक्तव्य करते. म्हणजे प्रशासन आणि वास्तविक स्थिती याच्यात काही तारांबळ होत आहे का असं तुम्हाला वाटते काय? नाही, तुमची तारांबळ आहे. हां, आणि मुद्दा असा आहे की आता विरोधी पक्षाचे उद्धव ठाकरे, सेना, काँग्रेस यांच्या नेत्यांचं MIM मी समजू शकतो की स्वाभाविक आहे. त्यांच्यासाठी हा वोट जिहाद आहे. आमच्यासाठी देशाचा सुरक्षेचा प्रश्न आहे. मी गेल्या 8 महिने ह्या विषयाचा मागे लागलो आहे. 22 शहरात कारवाई सुरू झाली. 16 ते अशा प्रकारचे जन्म प्रमाणपत्र घेणाऱ्यांवर कारवाई झाली, चार्जशीट झाली. मुद्दा हा आहे की त्याच्याकडे इथलं जन्म प्रमाणपत्र नाही, इथे जन्म झाला त्याचा एकही कागद पेपर नाही, त्याच्या भावाकडे नाही, बहिणीकडे नाही, आईकडे नाही, बाबाकडे नाही, आणि म्हणून त्यांनी फर्जी दस्तावेज दिले. हे तर सिद्ध झालं. तो इथला तर नाहीच आहे. तो अरबस्तानचा आहे, आफ्रिकाचा आहे, पाकिस्तानचा आहे, बांगलादेशचा आहे. तो तपास ATS करतात. सर, मध्यंतरी एक शेवटचा प्रश्न माझा,
की माजी बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर याशिवाय की काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यानं अमरावतीत एक पत्रकार परिषद घेऊन तुमच्यावर असा आरोप लावला आहे की तुम्ही या ठिकाणचं सामाजिक जे संतुलन आहे हे बिघडवायचा प्रयत्न करता. याच्याबद्दल तुमची प्रतिक्रिया? अगदी खरं बोलले आहेत नाही. हां, कारण की बांगलादेशींना, परकीय व्यक्तींना, जे गुंड फ्रॉड करणाऱ्या लोकांना, कारण की